अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या प्राण प्रतिष्ठेचे औचित्य साधत 21 जानेवारीला अकोट शहरात स्थानिक नवलेवाडीत प्रहार जनशक्ती पार्टी व लोकजागर मंचाचे संस्थापक अनिल गावंडे यांच्या कल्पनेतून नृत्य रामायणाचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले होते। बेला फाउंडेशनच्या कलावंतांनी ग दी माडगुळकर यांच्या सांगीतिक गीत रामायणावर आधारित नृत्य रामायण तसेच कारसेवकांच्या सत्काराचे आयोजन अनिल गावंडे प्रदेशाध्यक्ष प्रहार जनशक्ती पार्टी तथा संस्थापक लोकजागर मंच यांनी भव्यदिव्य असे आयोजन केले होते। यावेळी सर्वप्रथम प्रभू श्री राम दरबाराचे पूजन करून सर्व सोयींनी युक्त अद्यावत रुग्णवाहिकेचे लोकार्पण अनिल भाऊ गावंडे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। तदनंतर गीत रामायणावर आधारित नृत्य रामायणाचे सादरीकरण करून अकोट नगरीतील वातावरण राममय करून टाकले। 2.5 तासांच्या या कार्यक्रमात एकापेक्षा एक गीत सादर करत कलावंतांनी संपूर्ण रामायण दर्शन घडविले। श्रोते मंत्रमुग्ध होऊन हा कार्यक्रम ऐकत होते। लवकुश रामायण गाती या गीताने या गीत रामायणाला सुरुवात झाली। पाहुणी वेणीवरची फुले, राम जन्मला ग सखे राम जन्मला, स्वयंवर झाले सीतेचे अशी एकापेक्षा एक सरस गीते सादर करून बेला फाउंडेशनच्या कलावंतांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली। कार्यक्रमानंतर एकादशीच्या निमित्ताने फराळ आणि बदाम दुधाचा आस्वाद घेऊन या कार्यक्रमाची सांगता झाली। MCN न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर, अकोट।